विपक्ष की आवाज म्यूट करने के मुद्दे को लेकर ठाणे मनपा के सदन में विपक्ष नेता समेत नगर सेवकों ने किया हंगामा। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। मंगलवार 17 अगस्त को ठाणे मनपा की महासभा थी, यानी जनरल बॉडी मीटिंग। 17 अगस्त 18 अगस्त 2 दिन ये महासभा चली है, जनरल बॉडी मीटिंग चली है। मगर अक्सर पिछले 4 महीनों से जितनी महासभाएं होती है, कई नगर सेवकों की, खास करके विपक्ष के नगर सेवक है, चाहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हो, कांग्रेस के हो, भारतीय जनता पार्टी के हो, सभी की एक शिकायत है कि उन्हें बोलने नहीं दिया जाता है। और सदन से, जहां पर ऑनलाइन महासभा का सारा कंट्रोल चलता है, वहां से विपक्षी नगर सेवकों की, सदस्यों की आवाज को दबाने के लिए उनके लाइन को जो है म्यूट कर दिया जाता है। इसी बात को लेकर के कल ठाणे मनपा के विपक्ष नेता अशरफ पठान, सुहास देसाई नगर सेवक, बाबाजी पाटिल, अश्विन राउत, सुनीता सातपुते, ऐसे कई नगर सेवकों ने, विपक्ष के अन्य दलों के भी नगर सेवक इसमें शामिल थे, भाजपा के, कांग्रेस के, तो इन सभी ने मिलकर के सदन में हंगामा किया। आवाज म्यूट करने के मुद्दे को लेकर यह बात शुरू हुई और यह बात आगे पहुंची। फिलहाल कोविड और लॉकडाउन का बहाना बना करके महापौर और मनपा आयुक्त द्वारा बजट की गेंद को जो है एक दूसरे के पाले में ढकेलने का जो खेल खेला जा रहा है, उसको लेकर के सुहास देसाई ने मुखर होकर बोला है। विपक्ष के नेता अशरफ पठान ने भी बोला है, टीकाकरण पे उन्होंने बात की है। टीका मांगा जाता है, टीके नगर सेवक मांग रहे, उन्हें मुहैया नहीं कराए जा रहे, और एक ही पार्टी के लोगों को बजट में भी और टीकाकरण में भी फेवर किया जा रहा है। इस तरीके का पक्षपात वाला जो है रवैया ठाणे मनपा प्रशासन अपना रही है, महापौर भी अपना रहे हैं। लगता है कि ये जो पूरा हंगामा देखने के बाद, और इसी दिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ठाणे शहर जिला अध्यक्ष आनंद परांज पे उन्होंने भी ठाणे के महापौर जो कि शिवसेना के हैं, नरेश म्हस्के, इन पर धावा बोला है। और नरेश म्हस्के को जो है उन्होंने याद दिलाई कि ठाणे मनपा का महापौर का चुनाव जो है वो निर्विरोध राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की वजह से हुआ है, ये वो न भूले। तो कहीं ना कहीं ऐसा लगता है कि अब महाविकास आघाड़ी में ठाणे लेवल पर जो है, ठाणे स्तर पर इन दोनों पार्टियों में कुछ बेबनाव की स्थिति आ गई है, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चलते। और उसी के कारण जो है अब ये हंगामे होना शुरू हो गए हैं। और सबसे अहम बात कि म्यूट वाली ये जो शिकायत है, ये लंबी चल रही थी काफी, 4 महीनों से, मतलब कई सारे नगर सेवक इसकी शिकायत कर रहे थे, और उसी को मुद्दा बनाया विपक्ष नेता अशरफ पठान ने, और उसमें उन्होंने बजट और टीके की भी बातों को जोड़ा है। अधिकारी म्यूट कर देना चाहिए। क्यों म्यूट करेंगे? क्यों म्यूट करा जाएगा? अभी नियुक्त किया, इसलिए हमें म्यूट किया तो ये हमें हम बोलना। अरे मिनिस्ट्री बुलाओ, आप चेयर को हमको चर्चा करो। म्यूट नहीं करेंगे, वैक्सीन का गाड़ी वगैरह हम कर रहे हैं, वैक्सीन में भेज दो। अरे उधर से करो, वैक्सीन की गाड़ी की रिक्वेस्ट कर दो तो
महापौर ने आपके आपने किया बंद करो। 4 कंपनी 4 वैक्सीन की गाड़ी है। आयुक्त महोदय प्राइवेट कंपनी की तरह अपने जिन्हें चाहिए घुसा दे रहे प्रेशर में। यहाँ पे सदस्यों को वैक्सीन की गाड़ी नहीं दी जा रही है। 4 वैक्सीन की गाड़ी है, बजट पे चर्चा नहीं की जा रही है और करने में म्यूट कर दिया जाता है या तो जेल भेज दिया जाता है। जेल भेज दो बोले इनको, 7-7 घंटे अरेस्ट कर दिया जाता है। ये पावर है सर। लेकिन आप विरोधी पक्ष नेता आज सभागृह में बोलने का सभागृह में म्यूट किया जा रहा है सदस्य को, इसीलिए मजबूरी में सदस्य अंदर है। म्यूट करने का अधिकार किसी को नहीं है, आवाज दबाने का अधिकार किसी को नहीं है। हम लोक प्रतिनिधि है, ये सारे लोक चल सदर सम्मानीय महापौर साहब के विनती करते हम लोग भी पूरा सिलसिला गिरा नगर में भाग ऐसा रिक्वेस्ट कर रहे म्यूट मत करना। अपने कार्य आप लोग सदस्य लोग अभी म्यूट नहीं किया जाएगा ऐसा बोल रहे हैं। आप लोग उधर बाहर बैठिए, किधर करने के बाहर नीचे सोशल डिस्टेंसिंग के अरे थांब रे बाबा, चल प्लीज त्यांना त्यांना बोला भाई, अरे जायचं चल भाई 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 काय नेमका विषय होता? आम्ही आज महापौरांकडे आलो, महासभा ऑनलाईन चालू आहे, पण ऑनलाईन मध्ये आम्ही काय बोलायला गेलं तर आमच्यावर म्यूट केला जातो, असा अन्याय केला जातो प्रत्येक सदस्यावर. आणि आज 4 महिन्यावर निवडणुका आल्या ठाणे शहरामध्ये, कुठचंही बजेट नाही. आयुक्तांकडे गेलं तर आयुक्त सांगतात महापौरांनी सही नाही केली, महापौरांनी गेलं की आयुक्तांकडे सादर केले. असे टोलवाटोलीचे विषय केले जातात. वॅक्सिन दुसरा विषय, आज शहरामध्ये वॅक्सिनचा प्रचंड ओरड चालू आहे. प्रत्येक नगरसेवकाला हे वॅक्सिन पाहिजे, पण वॅक्सिन दिलं जात नाही. एका सर्वसामान्य कुठच्याही आम्ही असं बोलत आहे, कुठेतरी पक्षाच्या कार्यकर्त्याला वॅक्सिन दिलं जातं, पण नगरसेवकांचे 1.5-2 महिन्यावर पत्र आहेत, आम्हाला वॅक्सिनची गाडी द्या, दिली जात नाही. असे सगळे कदाचित तुम्ही विचारलं की तुमची महाविकास आघाडी आहे, पण अन्यायाला वाचा फोडणं हे एक आम्ही नगरसेवक म्हणून, कारण लोकांनी दिलेले आम्ही नगरसेवकात, तर आम्ही आमचा न्याय मागायला इथे आलेलो सभागृहामध्ये. हे सगळं माझ्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये फक्त कल्याणशील पाट्याला एकच
आरोग्य केंद्र आहे तिथं फक्त 200-250ची वॅक्सिन दिली जातं. जेव्हा जेव्हा येतो तेव्हा कधी कधी 3-4 दिवस वॅक्सिन आली जात नाही. मी 2 ते 3 वेळेला पत्र दिलेलं आहे, कारण माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ 10 ते 12 गावं आहेत आणि गावं असल्या कारणाने प्रत्येक गावामध्ये बस मार्फत किंवा अँब्युलन्समध्ये वॅक्सिनची सुविधा द्यावी ही महापौरांना मी विनंती केलेली आहे. फक्त एकदाच दिली होती 1 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर परत उपलब्ध झालेली नाही. मी महापौरांना आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो की गावामध्ये 10 गावं असल्या कारणाने प्रत्येक गावामध्ये 1-1 दिवस तरी वॅक्सिनची सुविधा मिळावी आणि लवकरच निवडणुका येत आहेत. गेल्या 2 वर्षापासून बजेट मिळालेलं नाही, ते लवकरात लवकर बजेट मिळेल आणि लवकरात लवकर कामे तर होतील. महासभा होती, महासभेत देखील आपल्याला बोलण्याचा चान्स होता. महासभा आहे, महासभेमध्ये बोलण्याचा चान्स असतो पण बोलणं दिला जात नाही. जास्त बोलेल त्याला म्यूट केलं जातं. म्हणून मी महापौरांना विनंती करतो की कुठेही म्यूट करू नये, सर्वांच्या सभासदांच्या भावना ऐकून घ्याव्या आणि त्यांना न्याय द्यावा. समिती ना स्थायी समिती तीच इलिगल आहे. आमची स्थायी समिती ही इलिगल आहे. आम्ही त्याची सुद्धा वेळोवेळी मागणी करतोय महापौरांकडे की स्थायी समितीची निवडणूक लवकरात लवकर लावा, स्थायी समितीची निवडणूक घ्या. वेळ संपत आलेली आहे तरी नाहीये. ते इलिगल असलेल्या स्थायी समितीत प्रत्येक विषय आणायचे आणि हे करत जायचं. मुख्य मागणीसाठी आज तुम्ही हे आंदोलन केले 3 मागण्या होत्या, 3 मागण्या. स्थायी समितीची निवडणूक लवकरात लवकर लावावी, नवीन सदस्य घ्यावेत. आम्हाला बजेट मिळत नाहीये आज नगरसेवकांना, त्या बजेटची मागणी होती की जेणेकरून आम्ही लोकसेवेची लोकउपयोगी कामं करू शकू. आणि वॅक्सिन हा वॅक्सिनचा एक महत्वाचा मुद्दा आहे. आज आम्ही नगरसेवक असून फक्त आम्ही शिवसेनेचे नाव राष्ट्रवादीचे आहेत म्हणून आम्हाला आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते. आज 1.5 महिन्यापासून आम्ही वॅक्सिनच्या मागण्या केलेल्या आहेत पण आमच्याकडे वॅक्सिनच्या गाड्या येत नाहीत. पण त्याच मागण्या आमच्या बाजूच्या वॉर्डामध्ये एका विभाग प्रमुखाने किंवा शाखा प्रमुखाने केलं, तिथे गाडी महापालिकेत जाते पण ती आमच्याकडे आमच्या वॉर्डात येत नाही. या मागण्यांसाठी आमचं हे आंदोलन आहे. मागण्या मागायला आलेल्या परंतु शिवसेनेचे नगरसेवक आहे ते तुम्हाला विरोध करत होते आतमध्ये सभा. नाही, नाही, काही त्यांनी विरोध केलेला नाही, त्यांचं विरोध काम केलेला केलं, नाही. त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं. कारण सभागृहात ज्या वेळेला ऑनलाईन असतात ही गोष्ट बोलायला जातो त्यावेळेला आमचे आवाज म्यूट केले जातात. सचिव त्याच्यामध्ये सहभागी असतात. माझा आरोप आहे सचिवांवर पण आरोप म्यूट करतात जास्त सर एकीकडे सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि सेना मांडीला मांडी घेऊन बसते. तुमचे दोन्ही मंत्री इथे हे करतायत. मंत्र्यांशी याबद्दल काय बोलणं झालंय का तुमचं? नाही हे आम्ही वॉर्डातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी महापौर सक्षम आहेत आमचे आणि म्हणून महापौरांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे म्हणून आम्ही आज हे आंदोलन घेतलं. बोललं का तुमच्या मंत्र्यांवर तुमचा अन्याय होता, तुमच्या मंत्र्यांवर पोहोचवले का राष्ट्रवादीच्या? हो पोहोचवले आम्ही. हे पोहोचवले परंतु महापौरांनी सुद्धा आश्वासन दिलेले आहे. वॅक्सिन पण दिले जातील आणि बजेट पण दिलं जाईल. आणि महापौर हा आमचा मायबाप आहे आणि तो कदाचित आमचा आवाज त्याच्यापर्यंत ऑनलाईन सभागृहात जात नाही म्हणून आज आम्हाला इथे याची वेळ आली आणि ते आम्ही काय लोकांची मागणी आहे, लोकांच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन केले. ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये महाविकास मध्ये कुठेतरी नाराजी आहे का? काही नाही, अजिबात नाही. धन्यवाद. चला धन्यवाद थँक्यू.